राज्यात आज नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत। आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे। मागच्या निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत महायुती राज्यात वर चढ ठरली आहे। त्यातही भाजप राज्यात नंबर 1 चा पक्ष ठरला आहे। अनेक धक्कादायक निकाल आज राज्यात पाहायला मिळाले आहेत। अशा प्रकारचाच धक्कादायक निकाल अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगर परिषदेत आला आहे। जामखेड नगर परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांच्या गटाचा पराभव झाला आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या गटाने आमदार रोहित पवार यांच्या गटाचा धक्कादायकरित्या पराभव केला आहे। कर्जत जामखेड मतदारसंघात नगर परिषदेच्या रणांगणात पुन्हा एकदा रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा हाय व्होल्टेज संघर्ष पाहायला मिळाला। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या पॅनलने जामखेड नगर परिषदेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि आमदार रोहित पवार यांच्या समर्थित उमेदवारांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे। जामखेडची ही निवडणूक केवळ स्थानिक नगरपालिकेची नव्हती, तर ती रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई होती। 2019च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांनी राम शिंदेंचा पराभव करून जामखेडमध्ये एंट्री केली होती। कर्जत जामखेडचे आमदार झाल्यावर त्यांनी भाजपचे अनेक नगरसेवक फोडले होते। त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीतही रोहित पवारांनी पुन्हा एकदा राम शिंदेंचा पराभव करत विजय मिळवला। पण हा विजय अत्यंत निसटता म्हणजेच केवळ 1200 मतांच्या फरकाने होता। याच अल्प फरकाने राम शिंदेंच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या। दरम्यानच्या काळात भाजपने राम शिंदे यांना विधान परिषदेच्या सभापतीपदी बसवून मोठी ताकद दिली। त्याचा परिणाम आजच्या निकालात दिसून येत आहे। यावेळी जामखेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने चुरस वाढली होती। राम शिंदे यांनी स्थानिक पातळीवर मजबूत जनसंपर्क असलेल्या उमेदवाराला संधी दिली होती, तर रोहित पवार यांनी विकास कामांच्या जोरावर नवा चेहरा समोर आणला होता। मात्र मतदारांनी राम शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांच्या उमेदवाराला विजयीची माळ घातली। प्रांजल अमित चिंतामणी या भाजपच्या उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या। 2017 साली मागच्या नगर परिषदा निवडणुका पार पडल्या होत्या। मागच्या वेळेस झालेल्या निवडणुकांमध्ये जामखेडमध्ये सर्वच पक्षांना यश मिळालं होतं, पण सत्तेच्या चाव्या भाजपकडे होत्या। रोहित पवारांच्या आगमनानंतर नगर परिषदेतील राजकीय गणित बदलली होती। रोहित पवारांनी यापूर्वी नगरपालिकेत आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। तसेच जामखेडमध्ये शिंदे गटाने उमेदवार उभे केल्याने त्याचा फटका भाजपला बसेल असं चित्र दिसत होतं। परंतु आजच्या निकालाने राम शिंदे यांनी पुन्हा एकदा जामखेडचा गड आपल्या ताब्यात घेतला आहे। या विजयामुळे राम शिंदे यांनी विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढला आहे, तर रोहित पवारांसाठी हा निकाल धोक्याची घंटा मानले जात आहे। कारण विधानसभेत आधीच कमी मताने विजय मिळवल्याने त्यांच्यावर पोस्टल मताने निवडून येणारा आमदार अशी टीका होत आहे। त्यातच आता जामखेडची नगर परिषदही हारल्याने येत्या काळात त्यांना कर्जत जामखेडमध्ये मोठा संघर्ष करावा लागणार हे मात्र नक्की। राम शिंदेंच्या या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा।